भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथे ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे कृत्रिम पाणी टंचाईचा जनतेस सामना करावा लागत असून कोसो दुरून पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे। पूर्णानगर गावास काही भागात बोरवेलद्वारे पाणी पुरवठा करणारी आणि जास्त HP असलेली मोटर काढून सरपंच व सचिव यांनी कमी HPची मोटर बसविल्याने आवश्यक तेवढा पाणी पुरवठा होत नसल्याने पूर्णानगर येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने जनसामान्यांमध्ये क्षोभ उसळलेला आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे वाढलेला बाष्पीभवनाचा वेग, अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबणीवर पडण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविलेला आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून वेधशाळेचा अंदाजही खोटा ठरत आहे। गतवर्षी परतीचा पाऊस न आल्याने पावसाळा कमी प्रमाणात झाल्याने पाण्याचे संकट दिसून येत आहे। पूर्णानगर हे गाव पूर्णा नदीच्या काठावर वसलेले असून या नदीने अनेक गावांची तहान भागविलेली आहे। याच गावातून जाणारी नदी या ग्रामपंचायत प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गावाला पाणी पुरवठा सुरळीत करू शकत नाही। गाव मोठे असल्याने विश्रोळी धरणावरून व ग्रामपंचायतचे कूपनलिकेद्वारे मिळून गावाला पाणी पुरवठा होतो। पाणी पुरवठा गतवर्षीपर्यंत सुरळीत होता, परंतु सरपंच आणि सचिव यांनी बिबे भरण्याचे कार्य पूर्ण केले आणि गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या कूपनलिकेची 20 HP असलेले मोटर पंप काढून त्या ठिकाणी नव्याने 10 HPचे मोटर पंप बसविले आहेत। मी पूर्णानगर येथील रहिवासी असून माझी सरपंच आहे। याआधी सुद्धा निसर्गाने अशी अवकृपा झाली होती, परंतु या गावाला देवाची देण अशी या गावात पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात आहे, पण ग्रामपंचायतच्या चुकीच्या धोरणामुळे ह्या गावावर असा प्रसंग आलेला आहे। याआधी मी असताना 20ची मोटर होती, त्या 20च्या मोटरनं मी योग्य त्या प्रमाणात गावाला पाणी पुरवठा करत होतो, पण आताच्या सरपंच सचिवांनी वैयक्तिक लाभासाठी आणि राजकीय हव्याच्या पोटी 20ची मोटर काढून 10ची टाकली आणि गावावर हा प्रसंग ओढवलेला आहे। त्यामुळे कूपनलिकेतून गावाला साठवून ठेवण्याकरिता असलेल्या टाकीत पाणी साठवून त्याचा आळीपाळीने ग्रामस्थांना पुरवठा केला जात होता। मोटर पंप हा कमी HPचा असल्याने गेल्या काही महिन्यांपासून उंच असलेल्या टाकीवर कूपनलिकेचे पाणीच पोहोचत नहीं। त्यामुळे ग्रामस्थ कमालीचा त्रास सहन करून पायपीट करून त्यांना पानी आनावे लागत आहे। इन्होंने 20 की मोटर उसमें डाली हुई थी, 20 की मोटर निकाल के 10 की मोटर डाली हुई है। अब 20 के मोटर में पानी अगर आएगा कि 10 के मोटर में पानी आएगा। अब 10 की मोटर डालने की वजह से हमको पानी कुछ भी नहीं मिल रहा है, पानी पीने को है और काय को है। और उसके बावजूद अगर समझो ये रमज़ान महीने के पवित्र दिन होने के बावजूद भी अब लोगों को रोज़ों रहने का हमारा ऐसा दिन होने के बाद और हमारे अल्पसंख्यक होने के बाद हम पर यह अन्याय हो रहा है। अगर ये हमारे को 2 दिन में अगर पानी हमको नहीं मिला तो हम इसको आंदोलन के रूप में हम भव्य आंदोलन के इसमें हम इसका मोर्चे को हम छेड़ेंगे। हम ग्रामपंचायत के या गावात जनावरे अधिक प्रमाणात असल्याने त्यांना सुद्धा पाण्यापासून मुकावे लागत असल्याची ग्रामस्थांची नाराजी व्यक्त केलेली आहे। मैं पूर्णानगर रहवासी रमज़ान महीने के कारण पानी नहीं आ रहा है, हमको बहुत दिक्कत जा रही है पानी की। और ये सचिव ने और सरपंच ने इस कारण से 20 की मोटर निकाल के 10 की डाली है और हमको पानी का सामना बहुत करना पड़ रहा है, बहुत तकलीफ जा रही है। इसकी जल्दी से जल्दी कार्रवाई होना चाहिए। मी मागील 10 वर्षापासून या ग्रामपंचायतमध्ये वार्ड क्रमांक 1चं प्रतिनिधित्व करत आहे। आम्ही असे उद्योग केव्हाही केले नाही की कमी HPची मोटर टाकून जास्त HPची बाहेर काढायची व लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागेल। पण या सचिव महोदय आणि सरपंच महोदयांनी काय यांना वाटलं की आमच्या मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना चालू असताना रमजान महिना मे महिन्यात एवढं टेम्परेचर असल्यावरही पाण्याची टंचाई हेतुपुरस्पर निर्माण होण्यासाठी यांनी 20 HPचा पंप काढून 10 HPचा टाकला। त्यामुळे इथं आमच्या ग्रामपंचायतच्या जे बोरचं पाणी आहे त्या पाण्याची टाकीच भरल्या जात नाही, तर नळाला पाणीच कुठून येणार आहे। म्हणून या सरपंच महोदयांनी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून एक प्रकारे आमच्या गावातील सर्वसामान्य जनतेला वेठीस धरला आहे। तरी 2 दिवसात या प्रकरणावर जर तोडगा निघाला नाही तर गावातले असंख्य नागरिक आंदोलनात्मक भूमिका घेऊन आपली बाजू मांडणार आहे। VCN ब्युरो अमरावती।